आई, तुला कधी असं वाटलंय का? बाळावर खूप प्रेम आहे, तरी थकवा, चिडचिड, एकटेपणा येतो आणि मग लगेच गिल्ट येतो. मी वाईट आई आहे का? तर आज आपण ऑनेस्टली बोलणार आहोत की 0 ते 6 महिने हे खरोखरच आईसाठी सगळ्यात कठीण का असतात? कोणीच सांगत नाही, पण आज आपण ह्याबद्दल बोलणार आहोत. डिलिव्हरीनंतर सगळे म्हणतात की आता तर मजाच मजा आहे. पण ट्रूथ काय आहे माहीत आहे का? आईचं शरीर अजून रिकवर होत असतं. हार्मोन अचानक बदललेले असतात. सलग झोप मिळत नाही, झोप तुटक झालेली असते. नवीन जबाबदारींचा प्रचंड भार आईच्या पाठीवर असतो. पण कोणी विचारतं का की तू कशी आहेस? नाही ना. तर यामागे काही कारण आहे. कारण नंबर एक स्लीप डिप्रिवेशन. पहिलं कारण झोपेची कमतरता. 0 ते 3 महिन्याच्या दरम्यान बेबी दर 2 ते 3 तासानंतर उठत असतं. त्याचे पोट छोटे असते, त्यामुळे त्याला वारंवार फीडिंगची गरज असते. आईला दर 2 ते 3 तासानंतर उठावं लागते आणि त्यामुळे आईची डीप स्लीप होत नाही आणि अशा तुटक झोपेमुळे थकवा हा येणारच. स्लीप डिप्रिवेशन काय परिणाम करतो माहीत आहे का? मूड स्विंग होणं, चिडचिड होणं, रडू येणं. जर तू देखील हे अनुभवत असशील तर थांब, तू वीक नाही, तुझं शरीर खूप एक्झॉस्टेड झालेलं आहे. कारण नंबर 2 हार्मोनल स्ट्रॉम. डिलिव्हरीनंतर प्रेग्नन्सी हार्मोन इजिस्ट्रॉन आणि प्रोजेस्ट्रॉन हे अचानक कमी होतात आणि त्यामुळे इमोशनल सेन्सिटिव्हिटी वाढते. अचानक रडू येतं, ॲक्झिलिटी होते, स्वतःवर शंका होते. हे पोस्टपार्टम बेबी ब्ल्यू असतात. जवळपास 90% आईंना हे होतात. डिलिव्हरीनंतर 10 ते 12 दिवस हे चालू असतात आणि हे नॉर्मल आहे. याचा अर्थ तू चुकीची नाहीस. कारण नंबर 3 आयडेंटिटी शिफ्ट. हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आई झाल्यावर तुझी आयडेंटिटी बदलती, ओळख बदलती. आधी तू एक मुलगी होतीस, एक स्त्री होतीस, पत्नी होतीस, पण आता तू फक्त एक आई आहेस. कधी कधी स्वतःला हरवतेस, आरशात बघतेस आणि हे मीच आहे का असा प्रश्न विचारतेस. हे नॉर्मल आहे. हा ट्रान्झिशन फेज आहे. इन्स्टावर क्यूट रील दिसतात, हो ना? त्यावर हॅपी मॉम, स्माइलिंग बेबी, स्वच्छ घर, टापटीप घर, हे सगळं दिसतं. पण हे रिॲलिटी आहे का? कॅमेरा बंद झाल्यावर काय? पण ती रिॲलिटी नाही. तुझी लाईफ रिअल आहे. केस विचरायला वेळ नाही, घर अस्तव्यस्त आहे, कधी कधी आंघोळ स्किप होते, कधी कधी फ्रस्ट्रेटेड होतं, थकवा येतो, बेबीला सांभाळताना टेन्शन येतं, स्वतःसाठी 10 मिनटंही मिळत नाही आणि इथूनच कंपॅरिझन सुरू होतं. तर थांब, सोशल मीडिया हायलाईट ते रिअल लाईफ नसतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ही फेज कशी सर्व्हायव्हल करायची. नंबर 1 हेल्प मागणं. हेल्प मागायला शिक, कारण तू रोबोट नाही, तू एक आई आहे आणि आई देखील ह्युमन आहे. या गोष्टीला नॉर्मलाइज करायला शिकूयात. नंबर 2 दिवसातून स्वतःसाठी 10 मिनिट फक्त मी टाईम काढ. नंबर 3 परफेक्ट आई होण्याचा प्रेशर मनातून काढून टाक. आपण प्रेशर सोडत नाही आणि त्यामुळेच डिप्रेशन येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेस्ट हे घरचं काम करण्यापेक्षा पण जास्त महत्त्वाचं आहे. कारण तू आत्ता वीक आहेस, तुला हिलिंगची गरज आहे, तू हिलिंग प्रोसेसमध्ये आहे, तुला तुझ्या बेबीसाठी स्ट्रॉंग राहायचं आहे, खूप सारी जिम्मेदारी उचलायची आहे. त्यामुळे आधी स्वतः हील हो आणि मग बेबीची काळजी घे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जशी आहेस पुरेशी आहेस. तर आई, 0 ते 6 महिने हे कठीण असू शकतात, पण हेच 6 महिने तुझं आणि तुझ्या बाळाचं बाउंडिंग वाढवतात, तुमचं स्ट्रॉंगेस्ट बाउंड बनवतं. एक दिवस येईल जेव्हा तू मागं वळून बघशील आणि विचार करशील, म्हणशील की मी हे पार केलंय, मी ही फेज पार केली आहे. जर आज तू थकली असशील तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह कर आणि लक्षात ठेव, आपण सगळे एकत्र आहोत. आणि जर आजचा हा व्हिडिओ रिलेट झाला असेल तर कमेंटमध्ये रेड हार्ट नक्की टाक आणि अशाच रिअल ऑनेस्ट मदरहूड ट्रूथसाठी सबस्क्राईब कर वैशूज ग्लो डायरी. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.